तर नमस्कार मित्रांनो, अचानक जेजुरीचा प्लॅन झाला जायचा आणि गाव कोणाला ते सासरे सासू त्यांचा कार्यक्रम होता. तर आता निघालोत आम्ही. CNG संपला आहे, पहिल्यांदा CNG भरून घ्यावं. खूप उशीर झाला जायला. आता निघालोत आम्ही, 11 वाजलेत. मी माझी गाडी घेतली आणि अजून एक गाडी घेतली डिझायर. तर आता निघालो. तू नाही काय येणार? हां, तर उषा येणार नाही वर, कारण की तिची तब्येत बरोबर नाही आहे. तर आम्हीच चाललो. तर देऊचा हट्ट की देऊ म्हणली मला इथंच थांबायचं आहे. तर मग उषा म्हणली नको, देवाला आलो तर दर्शन करूनच ये. तर आता देऊ इथे का नाही काय कळत नाही. आता बघू काय म्हणते. तर आली देऊ पण निघायला लागली. आता उषा थांबते गाडीमध्येच. तर आता आम्ही जाणार टूवर. शेरू पण गेली पुढं. तर आता सुरुवात केली वर जाण्यासाठी, पण आज एवढी गर्दी नाही आहे, नाहीतर खूप गर्दी असते. आणि आम्ही आलो स्टार्टिंगला आता जुन्या गडावर. मग इथून जुन्या गडावरचं दर्शन करून मग नवीन गडावर वरच्यावरूनच जायचं तिकडून. तर आता सुरुवात केली. बरेच दिवस झाला आलो नव्हतो जेजुरीला. चला म्हटलं तर ह्यांच्या नादाने आपण पण आलो तर दर्शन करावं. आता पायऱ्या सुरू केल्या चढायला. आता शेरू पुढं गेली पळत. आणि थोडं लांब आलोत, पण एवढा थकवा जाणवाला कुठल्या सांगत, असा दम भरला ना वरून ऊन. आता भाया पप्याने पाणी घेतलं प्यायला. थोडं पाणी पिऊत आणि वर जाऊत. तर आम्ही आता वर आलोच. बरंच एवढा थकवा जाणवतोय ना, असं दम लागतोय पूर्ण असा. बरेच दिवस झालं चढलो नाहीत त्यामुळं. आणि वरून ऊन पण भरपूर आहे. चला जेजुरीला जाऊ. शिरोचा उत्साह अजून एवढा आहे ना, अजून दमली नाही आहे ती. शिरो चढणार का एवढ्यावर? चढणार? अजून शरूचा उत्साह एवढा आहे ना, जी सुरुवात तिने स्टार्टिंगला केली ती मध्ये आलोत, आणि तरी पण तेच जोश आहे शरूच्या अंगात अजून, की पुढं जाण्याची घाई न थकता ते पण. कारण की आम्ही सगळे थकलोत वरून ऊन, पण शरूचा स्टॅमिना बघा, अजून ती पळतच जाते कंटिन्यू. कारण की शिवनेरीला पण गेलतो तर न थकता तिने अख्खा शिवनेरी, लेण्याद्री गणपती पण तीच चढली ती पूर्ण. तिला उचलून पण नव्हतं घेतलं. आणि शरूला अशा ठिकाणी खूप आवडतं जाण्यासाठी, आणि त्यासाठी तिला मी आवर्जून आणत असतो. मधल्या पाऊल वाटाने मी आलतो वर लवकरच, त्यामुळे जरा शांत बसलोय. शरू आमची एवढी खाली चढली खाली. ह्या गाड्या आपल्या इथं दिसत का? कुठे गाडी? हे इथं संपले का? आखा करून दोन्ही हळू जाऊ. पुन्हा जाताना तसंच जायचं, सोपं सोपं पायऱ्यात उतरायचं. तुला होते का मम्मी? लक्षातच राहिले नाही होती म्हणून. लिहून लागा लागले. हवा लागायला लागली आता इथे. वर हवा लागते, गार घाम आलाय आणि हवा लागते पुन्हा. हवा लागते. अजून लय लांब पट्टा आहे. पावसाळ्यात तिकडे एकदम भारी हिरवगार वातावरण राहते. आता सगळं वाळून गेले. आमचे सासरे बुवा आयुष्यात पहिल्यांदा जेजुरीला आलेत. खूप थकलेत ते पण. तर फायनली वर आलोत, कारण की मी एकटाच महाग राहिलो आहे. कारण सगळे पुढे गेलेत, व्हिडिओ काढीत मी एकटाच महाग राहिलो. आता निघालो मी. आता शरू देऊ सगळेच पुढे गेलेत. आता मी निघणार आहे पुढं. म्हणून वातावरणाचा पूर्ण व्हिडिओ घ्यावात.
वातावरण एकदम शांत आहे, फक्त पाऊस पाहिजे होता. मंदिरात प्रवेश करायचं म्हणलं की पहिल्यांदा घंटा वाजवायचा, नंतर प्रवेश करायचा. चला तर वर आलो, आता सुरू करायचं पाया पडायला. एवढ्या वर आलो तरी पाण्याची सोय आहे वर मंदिरावर, कारण की पूर्ण पाईपलाईन केली, त्यामुळं पाण्याची सोय केलेली आहे, चांगली आहे. तर आता शरू आहे, सगळे झालेत वर, आता कुणीच राहिलं नाही. 1 तास लागला वर यायला कंप्लीट. काय घेतले ते, कशाला घेतले ते? शेरूने खूप हट्ट केला, पप्पा पैसे द्या पैसे द्या, पैसे चिटकायचे म्हणले मला. आता दिले तिला पैसे, भरले पैसे चिटकीत. तर तोपर्यंत बाकीचे पूजेचा कार्यक्रम चालला आता सगळ्यांचा. नाना परी, खोबऱ्याचा फुटका, भंडाऱ्याचा भडका, अडकल की भडकल, भडकल की भंडारा, बोल बोल हजारी, वाघ्या मुरळी. चिंतामणी मोर्या, आनंदीचा उदे उदे, वैरी देवाचे चांगले, बोल हंकरा, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, कडेपठाण महाराज की जय. सोडून थांब देऊ. देवाकडे बघा सगळ्यांनी, म्हणा हे खंडे राया. मस्तकी चुरा, अंगावर शाल, सदा ही लाल, आरती करी, माणसा सुंदरी, देव ओवाळी, नाना परी, खोबऱ्याचा फुटका, भंडाऱ्याचा भडका, बोल हंकरा, शिवशंकरा, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, कडेपठाण महाराज की जय, खंडेराव महाराज की जय. बघू दे इकडे, बघू दे एकदा, इकडे बघ. शरूच्या डोळ्यात भंडारा गेला, खूप त्रास झाला तिला, पाणी येत होतं डोळ्यातून तिच्या, पाण्याने धुतले डोळे. आता लागले पळायला लागले, निघलं म्हणले कचरा. मला वाटत नाही निघला म्हणून, थोडाफार असलं डोळ्यात अजून, डोळा चोळते अजून ती. तर अशा प्रकारे इथला कार्यक्रम संपलाय, दर्शन झालंय. आता आम्ही निघालोत नवीन गडावर. मला पण जाण्याचा मूड नव्हता, कारण की खूप थकून गेलतो मी, गळून गेलतो नाही. पण शरीर जसा उत्साह वाटत होता तसं मला पण चांगलं वाटत होतं. मी पण निर्णय बदलला, म्हणलं चला तिकडं पण जाऊन आपण दर्शन करावं. आणि बरंच पुढं आल्यानंतर मंदिरामध्ये पिशवी राहिली होती. तर लगेच आमच्या सासूबाई म्हणले मी जाते, त्यांना म्हणलो तर मी जातो, पण नाही म्हणले मी जाते म्हणले पटकन, मला माहिती कुठे ठेवली. पुन्हा नाही म्हणते 1.5 ते 2 किलोमीटर पुन्हा चलत गेले त्या. आणि आता आम्ही थांबलो तिथं त्यांची वाट बघत. त्या गेल्यात आता पिशवी आणण्यासाठी. पिशवीमध्ये सामान भरपूर होतं आणि पैसे पण होते पिशवीमध्ये. आता बघूत काय होतं, जर पिशवी राहिली तर ठीक आहे. तिथंच ठेवली होती दुकानामध्ये, जिथं आम्ही सामान घेतलं होतं तिथंच ठेवली ती पिशवी. आता त्यांची वाट बघायला लागणार, आता किती वेळ लागतो किती नाही त्यांना. शरूला तोपर्यंत कुरकुरे खायला घेतलेत, खात बसली कुरकुरे. तर आता आम्ही निघालो फायनली पुढं. पिशवी आणली, सामान ते काही चोरी गेलं नाही. देवाच्या दारामध्ये एकतर चोरी जात नाही लोक कुणाचं. चल
चल बाबू. चला आता घेत पुढं. किती मांडायचं सगळं आता पडण्याच्या अवस्थेत आले सगळं. हे नावं टाकायला आपले त्याला 72 एक नंबर कुठेही नावं टाकतात. कुठं बघत होत्या माझी लेकरं पडूस तर ती म्हणे त्याच्यात गोगा असतात, ती म्हणे त्याच्यात गोगा असतात. आणि तसं जीवाचं तर बरंच लांब आलो होतो. अजून बरंच लांब मंदिर आहे. हे बघा इथं मंदिर आहे. अजून बरंच लांब जायचं. खूप मोठा पल्ला आहे अजून. गड म्हणलं की चढ उतार होणारच. तर मधल्या मार्गे निघलो होतो नवीन गडावर. आणि एका जागेवर एवढा दरी होती ना, एकदम खड्डा होता मध्ये डोंगर असल्यामुळं. आणि रस्ता मजबूत होता पण उतार भरपूर होता. आणि मला सवय त्यामुळं मी पटकन पुढं आलो. ह्यांची खाली वाट बघत की ह्यांना कुणी घसरलं तर खाली मी पकडेन त्यांना म्हणून. तर मी आलो आहे पुढं आता पटकन. तुम्हाला दाखवतो. हे बघा एवढा उतार आहे ना जबर. पण शरू ऐकत नव्हते कोणाचं अजिबात. देव पण पुढं आले. शरू कोणाचं ऐकत नव्हती. हात धरत नाही म्हणत होती, मोकळं सोडा म्हणत होती. पण तिला कळलं नाही की खाली दगड फिगड पाय घसरलं तर किती लागल. तरी तिने मामाचा हात धरला शेवटी आणि आली खाली. हे बघा वातावरण किती फ्रेश वाटतंय. पावसाळ्यामध्ये एवढं वातावरण फ्रेश वाटतं नाही इथं. पूर्ण हिरवेगार जंगलसारखं वाटतंय. कारण की हा पूर्ण परिसर वन खात्यामध्ये येतोय त्यामुळे हे पूर्ण असं हिरवंगार वाटतंय. फक्त पाऊस पाहिजे होता. उन्हाळा चालू त्यामुळं झाडं झुडपं जरा वाळून गेलेच बरेच. तर कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला आम्हाला इकडे येण्यासाठी. कारण की रस्ता पण खराब होता, भरपूर चढ उतार होता डोंगर असल्यामुळं. आणि फायनली आम्ही आलो नवीन गडावर. जुन्या गडावरून नवीन गडावर पहिल्यांदा आलो मी पण. कारण कधी आलो नव्हतो. बरेच वेळेस आलो पण कधी आलो नव्हतो असं. तर आता दर्शन करायचं येत आलं. गर्दी नाही आहे एवढी. चला भाऊ. तर आज गर्दी नाही काही नाही त्यामुळे पूर्ण मोकळं आहे. एकदा आम्ही आलतो तुशान. आम्ही शेरू पण होते आणि देव पण होते. गाडीवर आलतो. तर खुटणं सांगत तुम्हाला हे पूर्ण फिरायला आम्हाला 3 ते 4 तास लागले होते. तर आज पूर्ण मोकळं दर्शन झाले. आज मध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही त्यामुळं व्हिडिओ नाही काढला. आणि डायरेक्ट दर्शन करून बाहेर आलो आम्ही आता. तर मोकळं दर्शन झाले आता. तर दर्शन ते करून खाली आलो आता. आणि उषा सोबत नव्हते त्यामुळं शरीर लगेच खाली आले की मम्मीला बघितली रडा लागली. मम्मी वर नव्हते दिसत तिला लय वेळ म्हणून आली खाली. ते आता भूक पण लागली सगळ्यांना. आणि सगळ्यांना जेवण ते करायला लागलं होतं. आता निघालोच फायनली. दिवस मावळा लागलाय. त्याला म्हणून लाईटी लागायच्या अगोदर घरी जावं. आणि सासवड मार्गे न जाता आम्ही डायरेक्ट आता मधल्या मार्गे जाणार आहेत. आणि हा रोड जातो डायरेक्ट उरुळी कांचन करीत सोलापूर हायवे रोड लागतो हा. आणि तिथून डायरेक्ट आपलं चंदननगर वाघोली जायचं आता. तर हा घाट एवढा डेंजर आहे ना तुम्हाला कुठला सांगत. एवढं घाबरून गेलतो ना मी. पूर्ण जागेवर वळण आणि पूर्ण असा डायरेक्ट उतार. तर ह्या रोडने कधी नव्हतं आलो त्यामुळे एकदम दमाने चाललो आहे. तुम्हाला दाखवतो पुढं किती बेकार वळत काय जागेवर. एवढं वळ आहेत ना जागेवर योटर आहे जागेवर. ते पण पूर्ण उतार. भरलेली ट्रक वर जाताना इकडे चालली होती. पुढचा अर्ध तुटून केबिन सकट तिकडं पुढं
चिटलला काय नाही येत. एवढंच बेकार सवताळ याचा घाट चांगला उलट देऊ दिवे घाट ह्याच्या देवी घाट नाही आवडत त्यांना. ती रोज मेली असते माणसं त्या रोडला ट्रॉफिक आहे. याला एवढं लयच वळण आहेत ना असं वळण कुठे येतं वय? इथून डायरेक्टच ट्रक खाली गेली याच्यातून सरळ कशाला वाचन ती त्यामुळेच केलं त्यांनी गाडी जरी आल्या रोडचं काय रेट येते ती रोडचं काय तो का तिथं पडलं होतं तो का ते अजून काचा बीच आहे मग काय ती दोघंही भिताडे तोडले त्यांनी रोडचं इकडे गेलं तर पार ते तिकडं अर्ध तुटून रोज बेकार ठर आता नाही एवढंच आहे आता झालं. कसलं वळण बेकार. तर पूर्ण घाट उतरलो शांत झालो आता म्हणलं चहा पाणी करावं तर चहा पाणी नको म्हणले कुणीच उसाचा रस पिऊत म्हणले तर चला म्हणलं उसाचा रस घातला उसाचा रस मागितला मग आता उशाला म्हणलो काय खायचं का तर उषा म्हणले सध्या नको मला काही मग उसाचा रसाची ऑर्डर दिली शिरू बसली तिथे एक मांजर आहे मांजरीसोबत खेळत बसली शिरू चांगली मस्त चावत नाही काय नाही मांजर टाकला बर्फ काहीतरी खावं वाटायला मला पण लय भूक लागली होती आता काय घ्यावं काय घ्यावं तर उशाला म्हणलो काय खाणार आहे का तू तर उषा नको म्हणाले काय खायचं मग नाही म्हणून तिने पण भेळ मागितली चला म्हणलं भेळ खाऊ थोडी आपण पण आणि आता निघायचंय आणि फायनली आता आम्ही घरी आलोत खूप अंधार झालाय 8:30 ते 9च्या आसपास टाइम झालाय आणि प्रवास एकदम सुखाचा झालाय देवाचं दर्शन पण झालंय तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद बाय